नमस्कार मंडळी दर सकाळी आपण काहीतरी नवीन ऐकतो, नवीन शिकतो आणि आजचा आपला विषय तर आहे अगदी आपल्या हृदयाला स्पर्श करणारा. चला तर मग सुरू करूया आजची अर्थपूर्ण अशी सकाळ. जग बदलते, जीवनशैली सुद्धा बदलते आणि नातेसंबंधाच्या गरजाही बदलत आहेत. अशा वेळी वृद्धाश्रम हे केवळ आश्रयस्थान नसून अनेकांसाठी एक नवीन कुटुंब, एक सुरक्षितता आणि एक सांत्वन बनलंय. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की नेमकं वृद्धाश्रमाची गरज का भासते, त्यामागची सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक कारणं कोणती आहेत. एक असं अमूल्य नातं ज्याचं मोलच करता येत नाही. आणि असं नातं म्हणजे आपले प्रेमळ आजी आजोबा, आपलं जीव की प्राण. आम्ही तुमच्यापेक्षा 2 पावसाळे जास्त पाहिलेत बरं का, असं खडसावून सांगणारे, खऱ्या अर्थाने अनुभवचे बरेच पावसाळे पाहिलेले असतात. आजी आजोबांचं नातं हे नेहमीच खूप स्पेशल असतं, कारण तो एका थोरल्या पिढीने धाकट्या पिढीला देऊ केलेला संस्काररूपी वारसा असतो. असं म्हणतात की कधीही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत मैत्री करावी, कारण त्या मैत्रीने ना आपल्या शहाणपणाची, हुशारीची 1 पाऊल नाही तर 4 पावले पुढे टाकत असतो. आणि नातवंड म्हणजे तर दुधावरची साईज म्हणतात, आणि हे काही उगीच खोटं नाही बरं का, खरंच असं आहे ना मंडळी. आजी आजोबा म्हणजे आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील सगळ्यात सुंदर पान, जिथे आपले सगळे गुन्हे माफ होतात आणि जिथे फक्त आणि फक्त आपले लाडच होतात. आणि ते म्हणजे आपले आजी आजोबा. आपल्या आई वडिलांच्या नंतर आपल्यावरती कोण नितांत प्रेम करत असेल ना, तर ते म्हणजे आपले आजी आजोबा. आजी आजोबांसारखं निस्वार्थ प्रेमाची सावली देणारा वटवृक्ष या जगात कुठेच नाही. म्हणूनच तर आजी आजोबा घरात असलं की आपलं सगळं घर भरल्यासारखं वाटतं. आणि आजी आजोबा म्हणजे संस्काराचा पाया. आणि मला तर खात्री आहे या संस्काराच्या गाठोड्याबरोबर आजी आजोबांनी दिलेल्या आयुष्यातील अनुभवाच्या गोष्टी बरोबर आपण पुढे आलो आणि आयुष्यात खूप मोठे सुद्धा झालो. मोठं वाढलेलं झाड जसं अगदी सावली देतं, अगदीच तसंच आपले आजी आजोबा. आपल्या आजी आजोबांनी सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि एक गोष्ट मात्र कायम सांगत आलेत, आपण कितीही जरी मोठे झालो ना, किती जरी शिकलो तरी आपली जी संस्कृती आहे ना, तिला कधीच विसरायचं नाही. आपल्या डोक्यावरचा पदर म्हणजे अडाणीपणाचं लक्षण नव्हे, तर ते एक सुसंस्कृत, संस्काराचं, विचाराचं आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रति आदर आहे, हेच आपल्याला समजून दिलं. या सगळ्या चर्चेवरून तुमच्या लक्षात एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली असेल, आणि ती गोष्ट म्हणजे वृद्धाश्रम. वृद्धाश्रम हा पर्याय असला तरी आपल्या वडीलधाऱ्यांप्रती आदर, प्रेम आणि त्यांची साथ हीच तर खरी गरज आहे. आता परिस्थिती कुठलीही असो, पण आपल्या ज्येष्ठांचा सन्मान आणि काळजी ही आपली जबाबदारीच आहे ना. आता एकंदरीत पाहता बदलत्या काळात, कुटुंबातील बदलत्या नात्यांमध्ये आणि जीवनशैलीच्या धावपळीत वृद्धाश्रम ही एक आवश्यक, सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याची जागा बनले. वृद्धाश्रम हा दोष नसून परिस्थितीतून तयार झालेला एक उत्तरदायी उपाय आहे. वृद्ध कुठेही राहत, घरात किंवा वृद्धाश्रमात, त्यांना आदर, प्रेम, सुरक्षितता आणि मान देणं हीच तर सर्वात मोठी गरज आहे. म्हातारपण म्हणजे वृद्धावस्था, दुसरं बालपणच असतं असं म्हटलं जातं. या दोघांनाही सांभाळण्याचं उत्तरदायित्व महत्वाचं असतं. त्यांना दोघांनाही सारखंच जपावं लागतं. इथे महत्वाचं म्हणजे बालपणी मुलांना आईंचा सहवास असतो, त्यामुळे ते रम्य ते बालपण. आणि बालपणीचा काळ सुखाचा, अशा तऱ्हेने बालपणावर तर अनेक रचना रचलेल्या आहेत. मात्र वृद्धावस्थेवर अशा रचना मात्र मोजक्याच असाव्यात. बदललेल्या भौतिक आणि सामाजिक स्थितीशी जुळवताना न आल्याने अनेकांना ही वृद्धावस्था नकोशीच वाटते. बालपणात शरीराची वाढ होऊन हळूहळू मनाचा विकास होतो, तर वृद्धावस्थेत शरीराबरोबर मनही दुर्बल बनत जातं. आता ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी अनेकांना स्वीकारणं मात्र जड जातं. भविष्यात आपली मुले आपला सांभाळ करतील की नाही यावरचा विश्वासच आता हरवत चाललाय. आणि त्यामुळेच भविष्यातील आपली तरतूद आधीच करण्याची कल्पना अनेक कुटुंबात रुजत आहे. आता आधी एकत्रित कुटुंबात एका व्यक्तीचा विचार केला जायचा. वयोवृद्धाच्या शब्दाला किंमत होती, त्यांच्याविषयी अतिशय आदराची भावना होती, त्यांचा सल्लाही मानला जायचा. आणि त्यांनी अखेरपर्यंत कुटुंबात राहायचं असा अलिखित नियम सुद्धा होता. परंतु बदलत्या जीवनशैलीने, आधुनिकतेच्या वाऱ्याने हे सारं संदर्भच बदललेत. पैसे कमवण्याच्या नादात आपण कुटुंब, नाती-गोती यांच्याप्रती संबंधामध्ये आपलेपणा हरवत चाललाय. शहरात असो गावात मोजकीच कुटुंब एकत्रित आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, एकत्रित कुटुंब व्यवस्था ही भारतीय परंपरेचा एक प्रमुख भाग असा मानला जायचा.
आता साऱ्या विश्वात या भारतीय सभ्यतेचा डंका सुद्धा पिटला जात असे. म्हणजे वृद्ध आजी आजोबांच्या सहवासात मुले संस्काराचे धडे गिरवायचे आणि मुलेही त्या संस्काराने मोठ्यांना सन्मान सुद्धा द्यायचे. म्हणजे खरं तर आता वृद्धाश्रम ही काळाची गरज झाली. बदलत्या काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला हे कळायला पाहिजे की मुलं आपली म्हातारपणीची काठी असतील की नाही हे माहीतच नाही, परंतु आपल्याकडे असलेला पैसाच आपल्याला वृद्धापकाळात उपयोगी येऊ शकतो. कारण आश्रमात राहण्यासाठी सुद्धा पैसेच लागतात आणि ही सोय जेव्हा आपण कमवत असतो तेव्हापासूनच करून ठेवायला पाहिजे. आपण जे कमावत आहोत त्यातील 10% तरी आपल्यासाठी वेगळं ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण लहान असताना घरातल्या वृद्धांची सेवा करणं हा संस्कार मानला जात असे. त्यामुळे घरातील सर्वच वृद्धांचा मान ठेवायचे, त्यांचे आजारपण अगदी आनंदाने करायचं. परंतु आता काही तशी परिस्थिती राहिलेली नाही. बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टींमध्ये बदल होतो आणि तो स्वीकारावा सुद्धा लागतो. आता काही बदल झपाट्याने होतात तर काही बदल अतिशय मंद गतीने, त्यामुळे ते चटकन काही लक्षात येत नाहीत. आज तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या मोबाईलने तर इतकी क्रांती केली आहे की माणसाचं मन, विचार, जगण्याचे संदर्भ सारंच बदलत चाललंय. म्हणजे हा बदल फक्त शहरापुरता मर्यादित नाही बरं का, तो आता ग्रामीण भागात सुद्धा झपाट्याने होत चाललाय आणि प्रत्येक कुटुंबात तो जाणवू सुद्धा लागलाय. म्हणजे वृद्धांच्या समस्येचं स्वरूप आणि व्याप्ती बदलतंय आणि अशा वेळी वृद्धाश्रम वृद्धांसाठी अगदी सुखाचेच ठरतील. त्यामुळेच अशा निवास व्यवस्थेची नितांत गरज आहे हे मात्र नक्की. म्हणजे ही गरज का निर्माण होते याचा विचार अगदी तरुण, मध्यमवर्गीय, वृद्ध किंवा अतिवृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे. कारण म्हणजे शेवटच्या वृद्धापकाळात एखाद्या व्यक्तीवर कसा वेळ येईल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण मानव हा मुळात सामाजिक प्राणी आहे आणि त्याला नेहमीच समवयस्काच्या आधारांची आवश्यकता असते आणि हे एका विशिष्ट वयानंतर सुद्धा आवश्यकच आहे. म्हणूनच वृद्धाश्रम आता एक गरज बनत आहे. म्हणजे स्वतः भरपूर शिकलेली, चांगली मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या मुलांचे आई वडील देखील वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. स्वतःच्या सुखाचा जराही विचार न करता दुःखांची झळ त्यांनी आपल्या मुलांना काही लागू दिली नाही आणि आज मुलांना या सगळ्या कष्टाचा विसर पडलाय. आपल्या जीवनात अडसर मानणाऱ्या आपल्या वृद्ध आई वडिलांना त्यांनी सरळ वृद्धाश्रमाची वाट दाखवली. ज्यांनी आपल्या आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांचाच म्हातारपणी आपण आधार होऊ शकणार नाही, ही खरंच लाजिरवाणी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. म्हणजे आई वडील हे आपल्या गाडीची जशी 2 चाक आहेत. यातील एक चाक जरी ढासळलं तरी आपली गाडी काही सुखाच्या जीवनरूपी वाटेवर प्रवास करू शकणार नाही आणि आई वडिलाच्या छायेत राहूनच आपण आपल्या जीवनाचा उच्चांक गाठू शकतो. म्हणजे वृद्धाश्रम हे जरी आजचं सत्य असलं तर यावर आपण मात करू शकतो. गरज आहे ती फक्त या स्वार्थी जगातून बाहेर येऊन त्या थकलेल्या जीवांचा आधार बनण्याची. विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनले आणि ज्येष्ठांनीही ती स्वीकारले बरं का. आणि या पुढच्या काळात तर वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या नक्कीच वाढत जाणार आहे. अशा वेळी वृद्धाश्रम वृद्धांसाठी सुखाचं ठरतील हे मात्र नक्की. आता हे वृद्धाश्रमाची गरजच का निर्माण होते याचा विचार अगदी तरुण, मध्यमवर्गीय, वृद्ध, अतिवृद्ध आणि प्रत्येकानेच केला पाहिजे. म्हणजे काळ बदलला, त्यासोबत संस्कृती सुद्धा बदलली, परंपरा आणि नातीही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केला असताना एक गोष्ट मात्र अजूनही तग धरून आहे, ते म्हणजे आपल्या आई वडिलांचं प्रेम. आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपले विचार करणारे फक्त आपले आई वडील असतात. जन्माला येताना असंख्य यातना सहन करून आई जन्म देते तर आयुष्यभर कठीण प्रसंगांना तोंड देऊन बाबा आपलं पालन पोषण करतात. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर सगळीकडे वातावरण आनंदी होऊन जातं. त्याच्या भविष्यासाठी तयारी सुरू होते. आई स्वतः उपाशी राहून लेकराला घास भरवते तर दुसरीकडे बाबा लेकराची इच्छा पूर्ण करण्यात अगदी प्राणपणाला लावतो. आपलं बाळ म्हणजे सर्व काही आहे म्हणून ती दोघे अगदी जीव ओवाळून टाकतात. कारण त्यांचं प्रेम स्वार्थी कधीच नसतं. फक्त आपलं लेकरू भविष्यात शिकून मोठं व्हावं, चांगलं नाव कमावं एवढंच त्यांच्या मनी असतं. पण आता हीच मुलं मोठी झाल्यावर स्वतःच्या विश्वात अगदी गुंग होतात. आई वडिलांचं समजून सांगणं त्यांना कटकट वाटू लागते आणि आजच्या या मॉडर्न युगात तर ना नवीन ट्रेंड सुरू झालंय आणि तो म्हणजे ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, स्वतःचा विचार न करता निस्वार्थीपणाने वाढवलं त्यांनाच वृद्धाश्रमात नेऊन टाकणं. खरंच म्हणजे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे, पण आजचं एक सत्य म्हणून ते नावारूपाला येत आहे. आज कोणत्याही तुम्ही वृद्धाश्रमाला भेट द्या, अनेक वृद्ध आई बाबा आपलं मूल येण्याची वाट बघत आहेत.
खोटं कारण सांगून वृद्धाश्रमात आणून सोडणं, अडचण आहे म्हणून त्यांना यात दाखल करणं, म्हणजे अशी अनेक कारणं या पाठीमागे आहेत. तसंच म्हणजे नटसम्राट वि.वा. शिरवाडकर यांनी आपल्याला सांगितलंच आहे, पुढ्यातलं जेवणाचं ताट द्यावं पण बसायचा पाठ कधीच देऊ नये. आणि हे अगदी खरं वास्तव आहे बरं का. तरी पण पुढच्याच ठेच मागचा शाणा असं होताना काही दिसत नाही, हे मात्र दुर्दैवच. कबाड कष्ट करून पैसा मिळवायचा, घर बांधायचं, मुलांना उत्तम उच्च प्रतीचं शिक्षण द्यायचं, आकाशाला गवसणी घालणारी त्यांची स्वप्न पोटाला चिमटा काढून आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून पूर्ण करायची, ही आपली संस्कृती. त्यांना भरघोस पॅकेजची नोकरी मिळण्याची संधी मिळवून द्यायची, मग अशा मुलाची लग्नगाठ सुद्धा एखाद्या पॅकेजचीच बांधली जायची. आताचे हे असे दिवस आहेत. म्हणजे लाखोच्या पॅकेजमुळे आताच्या नव्या पिढीचे जीवनमानच पूर्णतः बदलून दिसत आहे. आता आलिशान फ्लॅट, आलिशान कार, श्रीमंती राहणीमान, दोघेही नोकरी करून रगड पैसा घरी आणणारा असा एकूण फंडाच वाढीस लागलाय. आता जुन्या पिढीची जुनी माणसे मात्र याला अपवाद आहेत. त्यांना म्हणजे उगाचच खर्च वाटत असतो. आणि मग काय होतं, राहणीमानात तफावत निर्माण होते, वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होतात, कधी टोकाचे भांडणं, आणि शेवट तर काय, तर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात दाखल करणं. फक्त म्हणजे जाता जाता एवढं सांगते की कधी कधी आपणही वृद्ध हो आणि आपली मुले आपल्याशी अशीच वागली तर आपल्याला कसं वाटेल. चला तर म्हणजे मग मला विश्वास आहे की आजचा हा संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असेल.